नागपुर लकड़गंज थाना अंतर्गत वैष्णोदेवी चौक पर हिंसक झड़प का मामला सामने आया। कैफे में मामूली विवाद के बाद पीड़ित को जान से मारने की धमकी देकर मारपीट की गई। कैफे के मामूली विवाद के बाद अगले दिन आरोपी और उसके 7 से 8 साथियों ने मिलकर पीड़ित की बेरहमी से पिटाई कर दी। पत्थरों बेल्ट से हमला कर पीड़ित को गंभीर घायल कर दिया। घायल पीड़ित को अस्पताल में भर्ती कराया गया। लकड़गंज पुलिस ने मामला दर्ज किया। 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। अन्य आरोपियों की तलाश जारी है। लकड़गंज पुलिस आगे की जांच कर रही है। 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी 14 तारखेला वैष्णोदेवी परिसरामध्ये वैष्णोदेवी जो हे आहे त्याच्या समोर एका मुलाला 5-7-8 लोकांनी मारहाण केली, मुलांनी मारहाण केल्याबाबतची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे आणि त्याला उपचारासाठी रहाटे हॉस्पिटल येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे मी स्वतः तसेच नाईट ऑफिसर PSI भंडारे आणि रहाटे हॉस्पिटलला जाऊन त्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्या मुलाचं नाव होतं प्रिन्स गुमगावकर। याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यावेळेला त्याला मार लागल्यामुळे तो बोलू शकला नाही। दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत ठीक झाल्यानंतर त्याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर असं कळालं की त्याचा आणि अनंत साहू म्हणून आहे त्याचा काही कारणावरून कॅफेमध्ये वाद झाला होता। एक दिवस अगोदर वाद झाला होता। त्या वादाच्या नंतर पुन्हा ते आपसात भेटले आणि त्यावेळेला ह्या आनंद साहूने काही 7-8 मुलांना बोलून घेतलं होतं आणि त्यांनी त्याला प्रिन्स गुमगावकर याला दगडाने, पट्ट्याने तसे तोंडावर लाथा मारून त्याला जखमी केलं। पण त्याच्यावरून आपण त्याच्या तक्रारीवरून पूर्वीचा 326 नंतर रायटिंगचा असा गुन्हा दाखल केलेला आहे। अनंत साहू हा मायनर मुलगा आहे, परंतु त्याच्यासोबत त्याने जे आणलेले त्यापैकी 2 निहाल साहू आणि यशकुमार बिसेल हे मेजर आरोपी आहेत। त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्या 2 मुलांना आपण अटक केलेली आहे। आज रोजी त्याला न्यायालयात हजर करणार आहोत। तसेच इतर जे आरोपी आहेत त्याच्यासोबतचे त्यांनाही निष्पन्न करून पुढील तपास करून अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास माननीय DCP माननीय ACP यांच्या मार्गदर्शनाखाली PSI भंडारे करीत आहेत।